राज्यात बीड जिल्ह्यातील मसजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडवली आहे। त्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्यावरून बीड जिल्ह्यात अराजक माजले असल्याचं पाहायला मिळतं। याबाबत राज्य सरकारनं आता कडक कारवाईचे आश्वासन देत विधानसभेत निवेदन सुद्धा सादर केलंय। यात बीडच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली आहे, तसंच एसपींची तात्काळ बदली करण्याचे देखील त्यांनी सांगितलंय। या घटनेमध्ये ज्या वाल्मिकी कराडचं नाव येत आहे त्याच्यावर कारवाईचा शब्द सभागृहात फडणवीस यांनी दिला। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा देखील केली आहे। तसंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीनं 10 लाखांची मदतही जाहीर केली आहे। हा जो काही गुन्हा घडलाय त्याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच आहे। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो, या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे। पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे। आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे। कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। कारण काल देखील बोललो, ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं, सुरेश अण्णांनी देखील सांगितलं, कोणावर 307 लावायच्या, कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या। मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडतं आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे। मी काल देखील डीजींना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे। पोलिसांनी देखील एखाद्यावर जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे, इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे बिसमरी करायची। मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे यापुढे सहन केलं जाणार नाही। मी या सभागृहाला आश्वस्त करतो, या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच, पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात। त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल। पुराण वयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत अशा प्रकारचं निष्पन्न झालं, त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल। आणि बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया, बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे अशा प्रकारचे जे लोक आहेत, भूमाफिया पण असतील, एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या शिवसेनेच्या आमदारांची नाराजी आता दूर झाली आहे। शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांसह पत्रकार परिषद घेऊन सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं। कुटुंबात नाराजी कायम असली तरी आपण सर्वत्र एकत्र येऊन पक्ष मजबूत करू, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। मी आपल्याला विश्वासाने सांगतो की ज्या लोकांना मंत्री आता पहिल्या टप्प्यात बनले नाही ते पक्षाचं काम करतील, संघटनेचं काम करतील, दुसऱ्या टप्प्यात तेही होतील, ते दुसऱ्या टप्प्यातले मंत्री ते पक्षाचं काम करतील। हे सगळं एक रुटीन, एक आपलं जी पद्धत आहे कामाची। आणि शेवटी प्रत्येकाला शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, आनंदीगे साहेबांची शिकवण हे सगळ्यात महत्वाचे आणि प्रेरक। त्यामुळे या सर्व 2.5 वर्षामध्ये कोणाच्याही पूर्वी
हे सर्व जे आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत, एकनाथ शिंदे फक्त पद आणि पदार्थ एक जीवाभावाचं नातं, एक दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये आम्ही धावून जाणारे लोक आहेत. त्यामुळे एक परिवार आहे, एक कुटुंब आहे, त्यामुळे ते कधीही विभक्त होऊ शकत. मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणात खडकपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेण्यात आलाय. टिटवाळा आणि शहाळ परिसरात तो असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. दरम्यान आरोपीने व्हिडिओ जारी केला असल्याचं सुद्धा पोलिसांना कळलं आणि याची शहानिशा पोलिसांकडून सध्या करण्यात येते. आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचाही शोध सुरू आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये मुख्य जे आरोपी आहे त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची सध्या अटकेची प्रोसेस सुरू आहे आणि त्यानंतर पुढील जे काही योग्य ती कायदेशीर कारवाई त्यामध्ये चालू आहे. सदर आरोपीने एक व्हिडिओ सुद्धा एक तासाभरापूर्वी जारी केलेला आहे. त्या व्हिडिओची आम्ही पण पडताळणी करत आहोत. सदर आरोपी हा याच्यामध्ये टिटवाळा आणि शहाड परिसरामध्ये असल्याबाबतची आमच्या टीमला माहिती मिळाली होती आणि त्याला त्या भागातून ताब्यात घेतलेला आहे आणि आता आरोपीचं जे काही स्टेटमेंट असेल किंवा त्याची मेडिकल करून त्याला अटक करण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे. आतापर्यंत याच्यामध्ये टोटल FIR मध्ये नमूद केल्याप्रमाणे 8 ते 10 जणांच्या विरुद्ध सध्या गुन्हा दाखल झालेला आहे. त्यापैकी आतापर्यंत आपण 3 आरोपींना अटक केलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर देशभरातून याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात MIM देखील आक्रमक झाली आहे. शहरातील पैठण गेट येथे गाढवावर अमित शहा यांचा फोटो लावून चपलाचा हार घालण्यात आला. यावेळी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अमित शाह ने जिस तरह का बयान डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर के खिलाफ दिया है वो कड़े से कड़े शब्दों में निंदा करने लायक है. ये देश अगर आज 76 साल के अंदर यहाँ तक पहुँचा है, देश में एकता अखंडता है, देश की तरक्की हुई है, देश में बंधुभाव है, लोगों के बीच में प्यार है, मोहब्बत है, तो वो सिर्फ़ और सिर्फ डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के संविधान की वजह से हुआ है. और उन्हें इस तरीके से पार्लियामेंट के अंदर जो कहते हैं कि टेम्पल ऑफ डेमोक्रेसी, जो हमारे लोकतंत्र का मंदिर है, वहाँ पर इस तरह के डॉक्टर बाबा साहब के बारे में बात करना मेरे हिसाब से निंदनीय है. इसके लिए पूरे देश भर में लोगों ने इसकी आलोचना करनी चाहिए, निंदा करनी चाहिए. और हम भी AIMIM पार्टी ने आज यहाँ पैठन गेट के ऊपर यह आंदोलन करके हमारी नज़र के अंदर अमित शाह क्या दर्जा रखते हैं, अभी हमने आपको थोड़ी देर पहले दिखाया उनको फूल का हार पहनाकर. फूल किस तरह के थे आपने भी देखा है उसमें. और उनका जब बाबा साहब के बारे में जो बयान दिया है तो उनकी कीमत हमारी नज़र के अंदर उसी की तरह हो गई जिसको हमने वो हार पहनाया है. दूसरा ये है कि RSS की और भारतीय जनता पार्टी की मानसिकता हमेशा से ही दलित विरोधी रही है, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के खिलाफ रही है, जातिवादी रही है. वो संविधान बदलने की भाषा करते आए हैं और ये मैं समझता हूँ उन्होंने पार्लियामेंट के अंदर ये बयान देकर एक तरीके से संदेश दिया है कि अब हमारा जो एजेंडा है उस एजेंडे के ऊपर हम काम करेंगे. तो पूरे देशवासियों से मैं अपील करना चाहूँगा, अगर इस देश को बचाना है तो संविधान को बचाना ज़रूरी है, डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के विचारों को बचाना बहुत ज़रूरी है. और मुझे ये कहते हुए बड़ा दुर्भाग्य महसूस कर रहा हूँ मैं कि आज पूरा देश भले ही अमित शाह के ख़िलाफ़ रास्ते के ऊपर उतर आया है, लेकिन वो दलित समाज जो डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के समाज से ताल्लुक़ रखता है, वो जब भारतीय जनता पार्टी को जिताने के लिए, उन्हें सत्ता में बिठाने के लिए 500 रुपये और 1,000 रुपये में अपने बाबा साहब अंबेडकर के विचारों को बेचने का काम करते हैं, तो जो हाल आज अमित शाह का किया जा रहा है वो ऐसे समाज के लोगों के खिलाफ भी होना चाहिए. तो भारतीय जनता पार्टी को सत्ता में बिठाने का काम कर रहे हैं करके उनकी भी निंदा उतनी ही होनी चाहिए. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींचे एन्काउंटर करणाऱ्या माढ्यातील शेतकऱ्यांनी 51 लाख रुपयांची बक्षिसाची घोषणा केली आहे. शेतकऱ्याच्या या घोषणेनं खळबळ उडाली आहे. माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर वय वर्ष 45 राहणार वडशिंगे तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी ही घोषणा करताना तसं प्रतिज्ञापत्र केलंय.
हे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचंही कल्याण बाबर यांनी जाहीर केलंय. मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत संतोष देशमुख हत्येवर उत्तर देणार आहेत. त्यानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी वेगळीच घोषणा केली आहे. कारण का गुन्हेगारांनी ज्या संतोष देशमुखची हत्या केली पैशासाठी आणि एक मराठा समाजातला होतकरू नेता पुढे येत होता आणि या गुन्हेगारांनी अशी प्रकारे क्रूर हत्या केली की ते लहान लेकरं आहेत, शिक्षणासाठी बाहेरगावी होते, त्यांचं भविष्य यामुळं बिघडलेलं आहे आणि भविष्यात अशा गुन्हेगाराला कुठंतरी आळा बसण्यासाठी सदरच्या पोलीस प्रशासकाला जरा ताकद मिळावी म्हणूनही मी सध्याला तसनी एक प्रोत्साहन म्हणून देण्याची घोषणा केलेली आहे. सदरचे प्रोत्साहन म्हणून लवकरात लवकर अटक केल्यानंतर तसनी 2 लाख रुपयाचं मी देणार आहे. तसेच त्यांना इन्काउंटर किंवा त्यांना फाशीच्या शिक्षापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांना मी 51 लाख रुपयाचं बक्षीस व स्वमालकीची माझी 5 एकर बागायत जमीन मी तसनी खरेदी खत करून देणार आहे. कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीनं सोसायटी बाहेर माणसं आणून बिल्डिंग मधील मराठी कुटुंबातील लोकांना लोखंडी रॉड, पाईप आणि काठ्या तसंच लाकडी पट्ट्यानं मारहाण केली आहे. यात 2 ते 3 जण जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेत अजमेरा हाईट्स 1 योगीधाम ही बिल्डिंग आहे. बुधवारी रात्री 7:45च्या दरम्यान लता बाळकृष्ण कळवीकट्टे वय वर्ष 56 यांचा अखिलेश शुक्ला आणि त्यांची पत्नी गीता शुक्ला यांच्याशी धूप अगरबत्ती लावल्यानं आणि धूर झाल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यावेळेस अखिलेश शुक्ला हा लता कळवीकट्टे यांचा अपमान करीत होता. यानंतर पोलिसांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. कल्याण योगीधाम अजमेरा हाईट सोसायटीमध्ये परप्रांतीय मराठी या वादातून मारहाणीचा प्रकार घडला आहे. या घटनेचा निषेधार्थ सोसायटीमधील रहिवाशांनी सोसायटीच्या समोर गुरुवारी रात्री निषेध आंदोलन केलं. यावेळी मारहाण करणारा अखिलेश शुक्ला याला अटक झाली नाही तर शुक्रवारी डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. तर मनसेने देखील या घटनेचा निषेध केलाय. मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिसांची भेट घेतली. 2 दिवसात अखिलेश याला अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरू, मनसे स्टाईलने याचा शोध घेऊन पोलिसांसमोर हजर करू असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय. काल योगीधाम परिसरामध्ये एक किरकोळ वादावरून भांडणं झाली. एक शुक्ला नावाची होती ती दिव्याचा वापर करतोय, त्यामुळं त्यांनी त्या बाजूचा जो आहे कालवेट म्हणून त्याला मारहाण केली आणि देशमुख कुटुंब हे सोडवायला गेल्यानंतर त्याला एवढं मारलं आहे की मरतो का जगतो. आज सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि इथं पोलीस स्टेशनला तो काल येऊनसुद्धा त्याला ॲडमिट केलेलं नाही. पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि जर येत्या 24 तासात जर त्या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरणार आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 24 तासात जर त्यांनी अरेस्ट केली नाही तर 24 तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिथं असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुरुड शहरातील मुख्य बाजारपेठमधील उमेश गोबरे यांच्या मालकीच्या एका इमारतीमध्ये खालच्या गाळ्यातील विजय जैन यांच्या कपड्यांच्या दुकानाला सुरुवातीला आग लागली. ही आग एवढी मोठी होती की त्या आगीनं दुसरा गाळा नाकोड ज्वेलर्स अशोक जैन यांचा आणि वरच्या मजल्यावरचा वास्तव्य करणारे मालक उमेश गोबरे यांच्या वरच्या मजल्यावर आग लागून पूर्णतः ही एक मजली इमारत जमीनदोस्त झाली. यामध्ये करोडो रुपयांचं नुकसान झालं असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.